गाईज हा योगायोग बघा, आज आईची पालखी देखील आहे आणि आज पहिला पाऊस देखील आहे मित्रांनो. दमलो. गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर गाईज आजचा व्लॉग असा असणार आहे की आपण वर्षभर ज्या दिवसाची वाट पाहत असतो ती म्हणजे आपल्या आई माऊलीची जत्रा. आणि फायनली तो 365 दिवसानंतर आज दिवस उगवलाय, तो म्हणजे एकविराईची जत्रा. आणि आपण निघालोय एकविराईच्या जत्रेसाठी. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी धन्यवाद बोलतो त्या आपटा कोलीवाड्याला, कारण ज्यांनी आपल्याला ही टी शर्ट दिलेली आहे. इकडे बघू शकता मागे त्यांचा सिंबल आहे आपटा कोलीवाडा. आणि संपूर्ण आपटा कोलीवाडा यांना हा एकविराईच्या पालखीचा मान मिळालाय आणि खूप जास्त धमाल असते त्यांच्या पालखीला. आणि ती धमाल आणि आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आपण आज निघालो एकविरीला जाण्यासाठी. आपल्यासोबत असणार आहे आशुब्रो आणि आपली लालपरी. सो अजून काही मेंबर्स आपल्याला जुडणार आहेत. आता आम्ही निघतोय, आमचे जे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे आम्हाला जायचंय. आता 11 वाजून 48 मिनिटांनी आम्ही निघालोय. सो पुढचा प्रवास कसा होणार आहे तुम्ही सोबत राहा आमच्या. पहिल्यांदा जर पेट्रोल टाकायला थांबलो इथे पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकतोय आणि मग निघतोय. जेव्हा आपल्याला जी गोष्ट अर्जंटमध्ये पाहिजे असतं ना ती भेटतच नाही तेव्हा खूप सर्व्हिस सेंटर असतात गाडी धुवायला, परंतु आता शोधतोय ना तर भेटतच नाही. बाई एवढ्या लांब आलो पण अजून काही आम्हाला भेटला नाही सर्व्हिस सेंटर. आता बघतोय मस्त गाडी वगैरे वॉश करायची आहे, कारण गाडी माखली आहे खूप जास्त धुलीमध्ये. आता धुवू मस्त आणि मग थेट जाऊ आपल्या आई माऊलीच्या भेटीला. भेटला बच्ची के दिल में भेटला सर्व्हिस सेंटर. ओ ये चच्चा धुला रो अच्छे चिकनी बना रो मेरे चमेली को. नई दुहेली दुल्हन बना दो, शादी में जा रही हो वैसे बना दो. काय तिकडे आलोय सर्व्हिस सेंटर भेटलाय फायनली. आणि आता धुतोय आपल्या गाडीला. काला कलर, लाल कलर आणि व्हाईट कलर जेवढा तुम्ही धुवाल, जेवढा स्वच्छ ठेवाल ना तेवढा तो चमकत असतो बाई. म्हणून माझ्या मम्मीचा फेवरेट कलर लाल आहे, तो त्यामुळे मम्मीच्या फेवरेट कलरची ही आपण स्कूटी घेतली होती लाल कलरची. हे बघा त्याला आता आपण धुतोय. रुप्पा की चच्चा जरा पब्लिक को बाय बाय बोलो. टाइमपास करायला आहे ना अशी करून शिकाव बाई. लय लय बेकार टाइमपास करतो रे तू. चल तिकडे पालखी पोचाची वरती. नमस्कार गाईज, आपला आई विश्वाच्या आगरी कोल्याचं गाणे आलेलं आहे, लवकर जाऊन बघा. भावाचा नवीन सॉंग आलेला, खूप मेहनत घेतलेला स्वतः एडिटर. अरे भाई पूर्ण राहणार निघायचं मग 100% भाऊ. बाते की घेतल्यानंतर मी सर्वांना घेणार आहे ब्लॉग मध्ये. 100 आणि 125.3.2. चला आता माझी फेवरेट गोष्ट पियाला घेतली मी निरा. मला खूप जास्त आवडतो, तुला आवडत नाही असं तुला का आवडतं? चच्चा टेस्ट आहे ना निरा को? हा बाई चच्चा बोलत ना काय. आता इथे थांबलोय लिंबू सरबत पिण्यासाठी. आणि इकडे आला रील स्टार करण चंचे. या या डेलीचा आम्ही पनवेल मार्गे जात असतो एकविरेला, परंतु यावेळेस आम्ही नेरळ मार्गे आलोय. फर्स्ट टाइम नेरळ मार्गे चाललो एकविरेला. आणि इकडचे रस्ते देखील खूप सुंदर आहेत आणि गाडी चालवायला खूप भारी वाटतं. आता आशुप्रो ड्रायव्हिंग करतोय आपला. ही पब्लिक बघताय ना तुम्ही, ही पब्लिक एका रॉल्स रॉयलला बघण्यासाठी आहे. ही बघू शकता तुम्ही. भाऊस काय सीन आहे, एवढी मोठी गाडी इथेच पडू दे. हे बघा आयशा विला. हो बाई माझं मत हरलं इथून लोटावा. भाई इथं काय म्हणजे किस्सा काय माहिती आहे भूतांचा किस्सा काय वाटतं. भूत प्रेत काहीतरी बोलतात, त्याच्यात काहीतरी सीन आहे. आणि बघू शकता एवढी मोठी गाडी युट्यूबला आहे ना, युट्यूबला आहे. पूर्ण डिटेल्सनी याची कहाणी आहे. बघा बघा भूत बघा भूत बघा.
पला ना घुसाचा आपल्या चांगल्या पकडायचा आपल्यालाच. तर थांबलो इथं हर्षबाईची फरमाईश आहे काहीतरी रील्स काढतो एक वाटतं. हे रिहर्सल जे पहिली रिहर्सल यांत येईन ना यांत येईन ना. इथे व्हिडिओ होणार इथलेच काहीच नाही. इथे पब्लिक बघू शकाल. खूप इथे पब्लिक अशा प्रकारे जमलेले आहेत व्हिडिओ पाहायला. हे इथं रील्स शूट करताय सध्या. हर्ष तुम्ही बघू शकाल तिकडे. हर्ष तिकडे बघू शकाल. यांच्या रील्स कमी लपड जास्ती होता झाली. त्यांच्या होईल का होऊ शकतं का? काय होऊ शकत नाही मला वाटत नाही आता काय स्पीकर आणाल पाहिजे. स्पीकर याचं नियोजन आहे ना एकदम भागर आहे. यासाठी कधी जमलं 11ला निघालो ना भाऊ 1ला आले घरी. टाइम होता 1 दिवसात 2 लाख व्ह्यूज घालते व्हिडिओला. येस येस नक्कीच नक्की. आता आम्ही स्टार्ट बोलू. पब्लिक बघू शकाल. गाणी केले आमचा कॅमेरामॅन इथं वैतागले. गेला अर्धा तास झाला व्हिडिओ बनवत आहे. अरे ते मागचं गडबड करतात. माझ्या बांगुऱ्या मागतन र न बाया बांगुऱ्या मागतन. व्हिडिओ कापली अर्धा तास झाला रील्स काढत होतो परंतु तरी पण काही आमची रील्स सक्सेस झाली नाही. आजच्या नियोजनाखाली असंच होणार 100%. चला आता जातोय मंदिरावरती. खूप जास्त वेळ झालाय आम्हाला इथे. गाईज हा योगायोग बघा. आज आईची पालखी देखील आहे आणि आज पहिला पाऊस देखील आहे मित्रांनो. ओ भाई साहेब इकडे बघू शकताय तुम्ही. आणि आम्ही लिटरली पोहोचलोय. इथे बघू शकता तुम्ही एक आईची कमानी देखील आहे. इथनं एंट्री आणि इथे आम्ही थांबलोय हॉटेलवरती काहीतरी मस्त जेवण करतोय. हो भाई खूप भारी वाटतंय. या दिवशी पाऊस आलाय आणि खूप मजा येणार आहे. आता इंटरेस्टिंग दिवस असणार आहे आजचा. आणि आजच्या दिवशी पावसाने देखील भेट घेतली. पावसाला देखील आई माऊलीच्या पालखीला यायचं होतं आणि तो देखील आलाय. आपली मटन थाली आलेली आहे आणि अशुभ्रोनी काय मागवले? अशुभ्रो प्युअर व्हेज आहे. व्हेज कोल्हापुरी. आता आम्ही दोघी खातोय. तर गाईज मस्त आमचं जेवण करून झालंय आणि पाऊस काय इकडे थांबायचं नावच नाही घेत. त्याला देखील या सुवर्ण क्षणाचा भाग व्हायचा होता त्यामुळे तो आज आईच्या पालखीच्या दिवशी आलाय. इकडे बघा जोरात घातली पावसाने आणि इकडे आपली लाल परी देखील फुटली पहिल्या पावसामध्ये. आता जातोय आम्ही तिकडे गडावरती डायरेक्ट. फायनली आपल्या पब्लिक सोबत आलो. इकडे हर्षभाई चालवले. भाई योग क्षण तरी काय भाई. या दिवशी पाऊस ऑन द स्पॉट. एवढे दिवस पाऊस न पडला पण आज पालखीच्या दिवशी कोणता बोल 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 मोठे भाई आणखी. थोडा वेळ आराम करून रेस्ट करून आता आम्ही निघालोय गड चढण्यासाठी. आणि पाऊस पडल्यानंतरची वाईब एक वेगळीच आहे. आणि इकडे सर्व मित्र परिवार बाई
साहित्याचं दर्शन घेऊन आता आम्ही गड चालायला स्टार्ट केलाय. बाई इथली वाईबच एक नंबर आहे. कधी पण अलगच अनुभव येईल 100%. आता रोज जर आलं तर रोज वेगळी वाईब एनर्जी इथे असते. इथे प्रत्येक दिवसाला आनंद सुख सगळं एकत्रच. प्रत्येक दिवसाला इथली पहाट काहीतरी नवीन गाणगा अनुभव घेऊन जा. आया तुझ्या पायऱ्या 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 चढीन पायऱ्या चढीन आई तुझ्या पायऱ्या चढीन. दमलो. पुढचा कंटिन्यू करतो. बुटांची हालत अशी झाली ना की बुटाने आहे ना सर्व्हिस सेंटरवरती टाकायला लागेल. एवढी मागल्या भाई ना एवढी मातीमध्ये घट्ट झालेत. आईच घरी गेल्यावरती ना लई शिवाय देईल भाई. कारण की बुटांचा अवतार बघा. तुझी पण चांगली आहेत नशी ब्लॅक घालवले एक नंबर मागले. कॉम्पिटिशन पाहिजे होती बुटा मागवायची. चिंतामणीच्या आगमनाला येतं बघ पण हसत असते. ज्या कोणाला सापडला असेल त्याने एकविरा माता के आय माऊलीचा माता के. काही तुम्ही त्याच्या आवाजावरूनच समजू शकता की किती एन्जॉय केलाय भाऊने. आणि भावाचं खरंच खूप लकी आहे का त्याचा जन्म आपल्या कोलीवाड्यामध्ये झाला. चला गाईज आता मी निघतोय घरी आणि मंडळी मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे. सो त्यामुळे आजचा व्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी लवकर सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये.
तोपर्यंत बाय बाय, काय नाईट, लव्ह यू.